कांद्याला मिळणाऱ्या अत्यल्प दरामुळे उत्पादन खर्चही निघत नसल्याने आर्थिक विवंचनेत सापडलेल्या राहुड तालुका बागलाण येथील कांदा उत्पादक शेतकरी गुलाब केशव निकम वय 58 वर्ष यांनी आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली। या घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी राहुड येथे भेट देत निकम कुटुंबियांचे सांत्वन केले। आम्ही तुमच्या पाठीशी आहोत असा धीर देत सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले। यावेळी आमदार संदीप भुसारा, माजी आमदार संजय चव्हाण, माजी नगरसेवक मनोज सोनवणे, तालुकाध्यक्ष केशव मांडवडे, दिनेश सोनवणे उपस्थित होते। आत्महत्येची माहिती मिळताच आमदार रोहित पवार यांनी तातडीने राहुड येथे भेट दिली। त्यांनी बागलाणचे तहसीलदार कैलास तावडे तसेच संबंधित बँक अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधून निकम कुटुंबाला तातडीने सर्वतोपरी मदत मिळवून देण्यासाठी सहकार्य करण्याच्या सूचना दिल्या। यावेळी बोलताना आमदार पवार यांनी कांदा प्रश्नावरून राज्य सरकारवर जोरदार टीका केली। कांद्याला योग्य भाव मिळाला असता तर आज एका कुटुंबाला कर्ता पुरुष गमवावा लागला नसता। बाजारात कांद्याला 1 ते 2 रुपये किलो दर मिळत असून वाहतूक खर्चही शेतकऱ्यांना स्वतःच्या खिशातून करावा लागत आहे। हे सरकारचे अपयश असून शेतकरी आर्थिकदृष्ट्या पूर्णपणे कोलमडला आहे अशी खंत त्यांनी व्यक्त केली। शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहोत। निवडणुकीपुरते गावात येऊन नंतर 5 वर्ष लोकांकडे फिरकायचे नाही, ही आमची कार्यपद्धती नाही असेही ते म्हणाले। निकम कुटुंबाला शासन व प्रशासनाकडून सर्वतोपरी मदत मिळवून देण्याचे आश्वासन देताना 15 दिवसात मदत मिळाली नाही तर थेट माझ्याशी संपर्क साधा, मग काय ते मी बघतो अशी ग्वाही आमदार पवार यांनी दिली। दरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी जायखेडा पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता। किलोला भाव शेतकऱ्याला मिळाल्यानंतर त्याचं काहीच होत नाही। 18 रुपयाच्या आसपास कुठेतरी खर्च किलोला शेतकऱ्याला कांदा उत्पादनाला तिथं लागतो। मध्ये अवकाळी पाऊस, गारपीट याच्यामुळे आणि खास बघितलं तर नाशिक या भागामध्ये त्यामुळे नुकसान झालेले, उत्पादकता कमी झाली, त्यामुळे खर्च वाढलेलाच आहे। आणि याच्यात जर 1-2 रुपयाला कांदा विकावा लागत असेल मग शेतकऱ्याला जगायचं कसं? आणि त्या अनुषंगाने बऱ्याच ठिकाणी आत्महत्या करण्याचा प्रयत्न शेतकऱ्याने केला आणि दुर्दैवाने या आपल्या बागलाण तालुक्यामध्ये निकम परिवारातल्या एका शेतकऱ्याने कर्जाला कंटाळून, कांद्याला भाव नाही म्हणून कंटाळून तिथं आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला। मी परिवाराशी बोललो, भेटलो, बऱ्याच अडचणी आहेत आणि त्यांच्याशी संवाद साधत असताना या गावच्या अनेक लोकांनी कांद्याच्या बाबतीतच इथं प्रश्न मांडले, कसं परवडणार, कसं जगायचं, आम्ही सुद्धा विचार करतो आत्महत्या करायचा, अशी आजची दुर्दैवाने परिस्थिती आहे। म्हणजे असं म्हणलं जातं की आपण जेव्हा आपल्या डोळ्यातून अश्रू येतात तेव्हा पाण्याच्या स्वरूपात येतात, पण इथं बघितलं तर शेतकऱ्यांच्या बाबतीत रक्त कुठेतरी त्या ठिकाणी निघतंय, अशी आजची परिस्थिती आहे। त्यामुळे संवेदनशील राहून या सरकारने कुठेतरी शेतकऱ्याच्या बाबतीत निर्णय घेतला पाहिजे। निकम परिवाराला तर मदत झालीच पाहिजे, पण त्याच्याचबरोबर उद्या कुठल्याही शेतकऱ्याला आत्महत्या करू नये अशा अनुषंगाने शेतकऱ्याला ज्या कुठल्या अडचणी असतील ते सोडवण्याचा प्रामाणिकपणे सरकारने प्रयत्न केला पाहिजे। आणि करत असताना कशा पद्धतीने तुम्ही करणार आहात, त्यात अटीतटी आहेत का, नाही आहेत? कारण का पूर्वी ज्या कर्जमाफी झाल्या काँग्रेसच्या काळामध्ये, राष्ट्रवादीच्या काळामध्ये, त्याच्यामध्ये अटीतटी नव्हत्या। ज्यांचं कोणाचं त्या ठिकाणी कर्ज थकीत आहे त्यांचं माफ सरसकट त्या ठिकाणी झालं होतं। पण मग हे काय नवीन जो प्रकार चालू केला, ही अट ती अट, मग याच्यामध्ये बऱ्याचपैकी लोकांचं कन्फ्युजन झालेलं आहे। त्याच्याचबरोबर 50,000 रुपये तुम्ही देणार का अधिकचं देणार, त्यामुळे कुठंतरी जून महिन्यापर्यंत आपलं थांबावं लागेल। काय अटी टाकल्या जातात हे बघावं लागेल, खरंच किती शेतकऱ्याला मदत तिथे मिळणार आहे हे बघावं लागेल आणि किती हजार कोटी रुपयाची कर्जमाफी त्या ठिकाणी दिली जाईल हे सुद्धा बघावं लागेल। पण कर्जमाफी देत असताना आज परत एकदा म्हणजे कर्जमाफी तर झालीच पाहिजे, पण त्याच्याचबरोबर शेतकऱ्याला अजून दुसऱ्या अडचणी सुरू झाल्यात ना, म्हणजे त्यांच्या उत्पादनाला भाव तिथे मिळणार आणि आज परत शेतकऱ्यांच्या रांगा लांबच्या लांब, म्हणजे एखाद्या तालुक्यामध्ये 10 पेट्रोल पंप असतील तर एकाच पेट्रोल पंपला तिथे डिझेल आणि पेट्रोल मिळतं आणि तिथं लांबच्या लांब रांगा। हे शेतात राबायचं, कष्ट करायचे का रांगेत उभं राहायचं? आणि रांगेत उभं राहून सुद्धा पेट्रोल 112ला घ्यावं लागते आणि डिझेल कुठेतरी 100पेक्षा 197च्या आसपास कुठेतरी डिझेल त्या ठिकाणी आहे। त्यामुळे अशा पद्धतीने रांगेत राहून ते करत असताना, कष्ट करत असताना मंत्री बोलून जातात
की शेतकरी जे काही डिझेल घेतात तर काळा बाजार करतात। मला त्या नेत्याला म्हणजे खास करून महाजन साहेबांना सांगायचं आहे, साहेब शेतकरी आणि कष्टकरी आणि सामान्य लोक कधी काळा बाजार करत नसतात। आज जर या देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये कोण काळा बाजार करतात ते मंत्री करतात। त्यामुळे उगाच तुम्ही विषय न भरकवता खरं जी काही शेतकऱ्याची अडचण आहे आणि जी काही डिझेल आणि पेट्रोलचा तुतवडा आहे तो तिथं भरून काढावा आणि कृपा करून पेट्रोल पंपावाल्यांवर खापर पडू नये, कारण का त्यांनी 5 टँकरचा ॲडव्हान्स दिल्यानंतर त्यांना 1 टँकर मिळतो। अशी आजची परिस्थितीमध्ये केंद्र सरकारकडनंच पेट्रोल आणि डिझेल हे दिलं जात नाही, ही आजची वस्तुस्थिती आहे। आपण इतक्या शेकडो किलोमीटर